जे डेली रुटीनचे प्रश्न आहे ते खूप आहे, तर मनीषाताईंचं जे डेली रुटीन आहे ते आपण सर्वात शेवटी बघूया. तर मनीषाताई, तुम्ही चहा घेतला आणि तो कधी घेतला हा प्रश्न विचारताय, तर तेवढं सांगाल का? शिवकन्याताईंचे ब्रेकफास्ट, लंच, डिनरमध्ये त्यांनी काय घेतलंय. त्यानंतर प्रश्न आफरीनताईचाच आहे, गोड पदार्थ कधी घेतले आणि किती प्रमाणात घेतले. तर ताई, वजन कमी करताना वॉकिंग केली का? आफरीनताईंचा प्रश्न आहे. वॉकिंग आफरीनताईचाच प्रश्न आहे, इंच लॉस किती झालेला आहे तुमचा ड्रेसच्या साईज वरून. चहा सपोज बाहेर गेली तर माझ्याकडून घेते, पण मग मी परत माझ्या डायट परत येत आहेत त्या डाएटमध्ये काय काय घेतलं. सोनालीताईंचा प्रश्न आहे, फ्राय केलेले म्हणजे आता नेमकं काय काय केलेलं म्हणजे तुम्ही आता समजा भजी म्हणा की आता एक्सरसाइजचा क्लास आहे म्हणून रेग्युलर डाएट घेत आहोत. क्लास बंद झाल्यावर वेट मेंटेन कसं ठेवायचं, लाईफ टाइम असंच कव्हर करता येईल का? आता माझं झालंय. 10 किलो कमी करणार आहे. हो, मग 10 किलो कमी करायचं. महिला दिनाच्या तोपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल मी. पूर्ण 10 किलो कमी करण्याचा प्रयत्न करते, म्हणजे अजून वेट लॉस जर्नी संपलेली नाही आहे. नमस्ते मैत्रिणींनो, महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर खास महिला दिनानिमित्त आपल्यासोबत आज मनीषाताई आहेत आणि त्यांनी 16 किलो वजन घरच्या घरी कमी खर्चामध्ये कमी केलेलं आहे. तर आज त्यांचा जो व्हिडिओ आहे तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे. तर आपल्या ज्या ऑनलाईन मेंबर्स आहेत, ज्या त्यांच्यासोबत माझ्यासोबत एक्सरसाइज करतात, त्यांनी बरेच प्रश्न मनीषाताईंना विचारलेले आहेत आणि त्यांनी व्हॉट्सअपला पाठवलेले आहेत. तर ते जे प्रश्न आहेत, त्यांनी एक्सरसाइज कधी केली आहे, डाएट कसं फॉलो केलं, हे जे प्रश्न आहेत ते सर्व त्यांनी व्हॉट्सअपला पाठवलेले आहेत. त्याचे उत्तर मी मनीषाताईंकडनं घेणार आहे. तर तुम्हाला जर घरच्या घरी वजन कमी करायचं असेल तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघा. मनीषाताईंनी 16 किलो वजन कसं कमी केलेलं आहे. सुरुवातीला त्यांचं वजन 96 किलो होतं आणि आता त्यांचं 80 किलो आहे. अजून 10 किलो कमी करायचं आहे, पण घरगुती पद्धतीने सातत्य ठेवून वजन कमी करता येतं, हेच तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगायचं आहे. आणि खास महिला दिनानिमित्त हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. तुमचे पण याच्यापैकी काही प्रश्न असतील तर त्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला नक्कीच भेटणार आहे. तर पुन्हा हा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण बघा, स्किप करू नका. आणि पुन्हा तुम्हाला महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आपण जे प्रश्न जे आहेत विचारलेले आहेत ते विचारूया मनीषाताईंना. तर पहिला प्रश्न आहे शिवकन्याताईंचा. ताई, मनीषाताईला त्यांचं डेली रुटीन विचारा. त्याच्यानंतर आफरीनताईंचा प्रश्न आहे, मनीषाताईंनी चहा घेतला का, किती प्रमाणात घेतला व कधी घेतला. तर जे डेली रुटीनचे प्रश्न आहे ते खूप आहे, तर मनीषाताईंचं जे डेली रुटीन आहे ते आपण सर्वात शेवटी बघूया. तर छोटे छोटे अगोदरचे प्रश्न आहेत ना, त्याचे उत्तर बघूया आपण, ठीक आहे. मग मनीषाताई, तुम्ही चहा घेतला आणि तो कधी घेतला हा प्रश्न विचारताय, तर तेवढं सांगाल का? सर्वात पहिल्यांदा महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आणि नमस्कार. तर मैत्रिणींनो, मी चहा आता घेतला आहे. चहा काही स्किप केलेला नाही आहे. चहा मी घेतलेला आहे, पण तो गुळाचा घेतला आणि त्याचं प्रमाण म्हणजे छोटा कप वगैरे तसा तो घेतलेला आहे. हो, मी घेतलेला आहे चहा. मनीषाताईंनी चहा घेतला आहे, फक्त गुळाचा घेतलेला आहे आणि साखरेचा त्यांनी स्किप केलेला आहे. आता पुढचा प्रश्न, शिवकन्याताईंचाचे ब्रेकफास्ट, लंच, डिनरमध्ये त्यांनी काय घेतलं आहे. डेली रुटीनमध्ये आपण हा प्रश्न घेणारच आहे, पण तरी ब्रेकफास्ट आणि लंच आणि डिनर यामधले थोडेसे जे डिश आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. ब्रेकफास्ट ताई. ब्रेकफास्ट सकाळी उठल्यावर मी म्हणजे कसं असतं, सकाळी 8:30-9च्या अगोदर मी उकडलेले समजा मटकी वगैरे किंवा एखादा दशमी किंवा पराठा वगैरे खाते आणि नंतर मग आपलं रुटीन चालू करते. बरं. आणि लंचमध्ये दलिया झालं किंवा ओट्स झालं तसं वगैरे घेते. आणि भाकरी खास करून ओट्स टाकलेली, म्हणजे ज्वारीच्या पिठात ओट्स वगैरे दळून वगैरे टाकते तशी भाकरी करते मी. म्हणजे ती तुम्ही ज्वारी आणि म्हणजे ओट्सचं पीठ एकत्र, हो, ओट्सचं पीठ एकत्र दळून आणते आणि ती भाकरी करते. आणि जी भाजी असेल ती, हो, कोणती भाजी आणि आमटी वगैरे तुमच्याप्रमाणेच रुटीन माझं. त्यानंतर प्रश्न आफरीनताईचाच आहे, गोड पदार्थ कधी घेतले आणि किती प्रमाणात घेतले. गोड तसं तर माझं खूप आवडतं आहे, पण काय करणार, बाहेर गेला समजा खाण्यात आले तर गुलाबजाम असले तर 3 गुलाबजाम, हो, 3 खाऊनच जाते मी. खाऊन जात आहे. बरं. आणि आईस्क्रीमचं म्हटल्यावर आईस्क्रीमचं एक फॅमिली पॅक आणलेलं असतं, पण मग त्याच्यातली मी छोटी बाउल असते ती तेवढी भरून घेतेच. छोटी बाउल जी आहे ती भरून घेता येत आहे, पण गोड खाते मी. पण गोड खाऊन पण त्यांनी वजन कमी केलेलं आहे. माझं बंद झालेलं नाहीये गोड. हा, आणि त्यांना आवडतंय, खाऊन पिऊन वजन कमी केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, बाहेर जेवण केलं तर ज्यावेळेस बाहेर जेवण करतो त्याच्यानंतर काय केलं आणि सातत्य किती ठेवलेलं आहे. म्हणजे आता कधीतरी तुमचं बाहेर जाणं झालं बर्थडे किंवा इतर सेलिब्रेशनसाठी, तर मग त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या दिवशी कसं मॅनेज केलं. असं मी म्हणजे आदल्या दिवशी जर बाहेर गेलेली असले दुसऱ्या दिवशी मी योगाला तर करतेच, त्याच्यात काही वाद नाही आहे.
पण दुसऱ्या दिवशी कमी खाते, म्हणजे दलिया वगैरे किंवा असं लिक्विड डाएट करते मग. लिक्विड डाएट हो, अशा बरं पद्धतीने लिक्विड डाएटचं थोडंसं काही ऑप्शन का तुम्ही ऑप्शन म्हणजे ओट्सच पातळ वगैरे करून पातळ मसाला ओट्स, ओट्स घेते. मसाला ओट्स हो आवडतात. हो. ताई मसाला ओट्स ज्या दिवशी त्या बाहेर खातात त्यावेळेस आहे ना दुसऱ्या दिवशी त्या मसाला ओट्स ओट्स. वगैरे घेतात. आणि एक स्मूदीचा ऑप्शन आहे स्मूदी, हो. आपल्याकडे ओट्स स्मूदी पण आहे, ॲपल स्मूदी उपवासाच्या दिवशी जास्त. उपवासाच्या दिवशी ताई घेतात. त्याच्यानंतर रेखाताईंचा प्रश्न आहे, एखाद्या दिवशी गोड खाण्यात आले तर दुसऱ्या दिवशी जेवण काय घेतले? आता गोड पदार्थ म्हणजे गुलाबजाम खाल्ले आज किंवा आईस्क्रीम खाल्ली, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीचं काय केलं? म्हणजे जसं आता सांगितलं त्यांनी तरी पण थोडंसं त्यांच्याकडून ऐकूया. तेच तशाच पद्धतीने दलिया वगैरे पातळ वगैरे केलेला किंवा ओट्स जास्त. मसाला ओट्स मला आवडतात त्यामुळे मसाला ओट्सच घेते मी. तुम्ही प्रमाण ठेवले वाटतं ओट्स? हो, ते पॅकेट येतं मसाला ओट्सचं, ते 36 ग्रॅमचं वगैरे. 36 तर तेवढंच एक ग्लास भर पाण्यामध्ये करते फक्त, बस तेवढंच बाउल भरून. ताई जेव्हापासून वेट लॉस जर्नी सुरू केली ना त्यांचं जे प्रमाण आहे ओट्सचं म्हणते मी, तेवढं प्रमाणात ते घेतात की कधी पॅकेट येतं मसाला पॅकेट बाहेर खाल्लं आईस्क्रीम वगैरे खाल्ले तर त्यावेळेस. बरं ताई, वजन कमी करताना वॉकिंग केली का? आफरीन ताईंचा प्रश्न आहे. वॉकिंग तर नाही म्हणता येणार एवढी केलेली मी. ताई गाडीवर जास्त फिरता, पोरीला सोडायला पोरीला आणायला, त्याच्यामुळे वॉकिंग तर नाही जास्त, पण क्वचित एखाद्या दिवशी किंवा आठवड्यातून 2 वेळेस 3 वेळेस एवढीच होते. रुटीन नाहीये माझं म्हणजे वॉकिंग. असं पण आठवड्यातून 2 ते 3 हो, दिवस 2-3 आहे. वेळेस, म्हणजे हो, वेळ आहे. काढून नाही मिळत वेळ योगा करताय पण तरी आठवड्यातून 2-3 वेळेस आहे वॉकिंग. वॉकिंग आहे. बरं, परत एक पिया ताईंचा प्रश्न आहे, एखाद्या दिवशी जर बाहेर जेवण झालं तर त्यात काय करत होत्या? आजारी असलं, हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, आजारी असलं तर त्या रुटीन फॉलो करत होत्या की नाही? उपवासाच्या दिवशी दिवसभर उपवास करून संध्याकाळी त्या जेवणामध्ये काय घेत होत्या? एक तर म्हणजे मी आजारी असले ना तर त्या दिवशी म्हणजे काय डाएट आणि काय ते मी लक्षात ठेवत नाही. मी जेवण करते पूर्ण, कारण की डाएट करायला वेळच नसतो आजारी असल्यामुळं. मी पूर्ण व्यवस्थित जेवते. आणि दुसरी गोष्ट, उपवास असला ना मी स्मूदीवर जास्त भर देते. मला खिचडी काही आवडत नाही, आपली साबुदाणा खिचडी काही आवडत नाही, त्याच्यामुळे स्मूदीवर बनाना स्मूदी प्लस बनाना आणि ॲपल स्मूदी ती आणि करते. त्या दिवशीचं संध्याकाळचं जेवणामध्ये तुम्ही काय घेता? आता उपवासाच्या दिवशीचं का? म्हणजे तुम्ही रेग्युलर मला वाटतं वरण भात भाजी चपाती मी सांगितलेली आहे, पण तरी तुम्ही उपवासाच्या हा तेच, मग आपलं उपवास सोडल्यानंतर वरण भात भाजी पोळी जी असते ती मी खाते. कारण की दिवसभर आपण घेतलेलं नसतं, भाजी चपाती म्हणा भाकरी, मग ते स्मूदीवर असल्यामुळे मी संध्याकाळी वरण भात भाजी पोळी ती आपण जसं उपवास सोडतो तशी मी घेते. बरं, आफरीन ताईचाच प्रश्न आहे, इंच लॉस किती झालेला आहे तुमचं? ड्रेसचं साईज वरून ड्रेसच्या सपोज ब्लाऊजच्या म्हणा तरी माझं म्हणजे पहिल्यांदा 46चं माप होतं, तर आता माझं डायरेक्ट 40वर गेलंय. 40 आणि प्लस कमरेचं वगैरे पण तसं म्हणजे 4-4, 5-5, 6 इंचांनी मी कमी झालेली आहे. ड्रेसची साईज 4XL होतं. हो, 4XL होतं, ते 2XL पर्यंत आली आहे. 2XL आले म्हणजे ड्रेसचं साईज पण हे झालेले आहे. 4XL ते 6XL होती. अरे बापरे, तर 2XL, हो 2XL पर्यंत. कारण की हा भाग मोठा असल्यामुळे तो जास्त साईजचा ड्रेस ताईंना 2 ते 3 पर्यंत आलेली आहे मी. हो, पण आता अजून 10 किलो कमी करणार, पुढच्या वुमन्स डे पर्यंत अजून छान असं करणार मी. रिझल्ट जो आहे ना तो भेटणार आहे बरं का. खाऊन पिऊन कमी करणार, खाऊन पिऊन बरं का. त्या डाएट फॉलो करताय पण खाऊन पिऊन करताय. बरं, आफरीन ताईचाच प्रश्न आहे, झोपेची वेळ काय? हा महत्वाचा. संध्याकाळी माझं 8:30 पर्यंत पूर्ण काम आवरून जातं. मेन म्हणजे जेवण माझं 8च्या आतच होतं. 8:30 पर्यंत मी आवरून घेते, म्हणजे 9:30-10 पर्यंत मी झोपून जाते. असं माझं संध्याकाळची झोपण्याची वेळ आहे. नाही, लवकर झोपतात. मेन महत्वाचं लवकर जेवणं आणि रात्रीचं लवकर झोपणं, त्याच्यामुळे त्यांना छान असा रिझल्ट मिळालाय. कारण की मला वाटतं मुलीला लवकर सोडायला जातात, व्हॅन वगैरे नाहीये, स्वतः सोडायला जातात त्या. दुपारी झोपत होता काय? नाही, मला दुपारी झोप येत नाही अजिबात. झोपली तरी झोप येत नाही. झोपली तरी झोप येत नाही. आज मनीषा ताई दुपारी झोपत नाही. ताई, पाणी किती प्रमाणात घेतलंय तुम्ही? आफरीन ताईचा प्रश्न आहे. पाणी तरी म्हणजे 2-3 लिटरच्या वर पिते मी, नंतर जाते मी 2-3 लिटर. 2-3 लिटर, ठीक आहे. बरं, आणि अनुराधा ताई म्हणताय सातत्य कसं टिकून ठेवलंय तुम्ही, जे वजन कमी करण्यासाठी? सातत्य म्हणजे मेन म्हणजे आपलं जेवण ऑलरेडी कमी झालेलं असतं आणि जेवण काही जात नाही त्याच्यामुळं, आणि योगा तर चालूच आहे, पण त्याच्यामुळे सातत्य माझं टिकून आहे. हो. नॉनव्हेज खाण्याची इच्छा झाली तर तुम्ही खाता काय? हो, खाते मी. खाताय. बरं, मसालेदार चमचमीत तर्रीदार सर्व खाते. सर्व खाता बरं का, पण सर्व सांभाळून खाते. सर्व सांभाळून म्हणजे प्रमाणात एक शब्द जो आहे ना, प्रमाण माझं ठरलेलं आहे. प्रमाण ठरलेलं आहे ते जात नाही त्याच्यावर, म्हणजे बरोबर तेवढी भूक असते तेवढंच जातं मला. आता काजल ताईंचं पण प्रश्न आहे, दुपारी झोपता का? तर नाही. आणि डाएट फॉलो न करता फक्त एक्सरसाइजने वेट लॉस होऊ शकतं का ताई?
डाएट फॉलो न करता डाएट फॉलो तुमचं काय म्हणजे म्हणणं कसं आहे माझं, म्हणजे असं डाएट फॉलो होतच नाही असं नाही आहे. त्यामुळे डाएट आणि एक्सरसाइज दोन्हीची गरज आहे आहे हे मला वाटतंय आणि मी करते असं मला, म्हणजे मी स्वतःला जरी- सांगू शकते. जरी त्या खातायत गोड पदार्थ खाताय पण तरी इतर वेळेचं लिमिट हो, लिमिट ठरलेलं आहे माझं. बाहेर गेली तर मजा करून घेते, पण मग मी परत माझ्या डाएटकडे परत वळते. परत येत आहेत त्या डाएटमध्ये काय काय घेतलं. सोनाली ताईंचा प्रश्न आहे डाएटमध्ये तर हेच जे आपल्या डाएट लिस्ट मध्ये आहे तेच मी घेण्याचा प्रयत्न करते आणि घेते, वेगळं काही नाही आहे. फक्त ओट्सची जी भाकरी आहे Oats, हो. एक म्हणजे ओट्स आणि ज्वारीचं ज्वारी एकत्र दळून दळून आणलेलं आहे. आणलेली ती भाकरी त्याचं खातात प्रमाण म्हणजे कसं आपण बघायचं, ते ज्वारी जर 1 किलो असली तर आपण अर्धा किलो किंवा पावशर ओट्स पाहिजे, ओट्स बस पाहिजे. एवढंच. हो. आणि चपाती बरं आता इथे चपाती तुम्ही घेतली का नाही? वजन कमी करताना बंद करून टाकली चपाती, भात आणि चपाती. नाही, थोडं प्रमाण आहे, एवढं आहे. कंटिन्यू नाही पण थोडं Continue प्रमाण आहे. समजा एक घ्यायचे ना तिथे अर्धीच घेते मी पोळी. अर्धी चपाती आणि हो. भात 1 वाटी असं भात एवढं कंटिन्यू नाही, कधी कधी घेते. कधी कधी घेते. हो. ठीक आहे. भात आणि चपातीचं ताईचं एवढं हे कंटिन्यू नाहीये. नाही. शक्यतो त्यांनी जे त्यांचं स्वतःसाठी ज्वारी आणि ओट्स जे आहे प्रमाण पण सांगितलं त्यांनी, तसं दळून आणतात ते आणि घरात जी भाजी असेल सॅलेड हो हो, असेल आणि ते एक घेतात. भाकरी करून घेते. बरं मग रुटीन जे आहे ताईंचं ते आपण सांगणारच आहे, व्हिडिओच्या शेवटी बघूया. हां, अनुराधा ताईंचं रुटीन. अनुराधा ताई अजून आलेल्या नाहीये म्हणून आता मनीषा ताईंसोबत म्हटलं बोलूया. मनीषा ताई आणि अनुराधा ताई दोघींचं डेली रुटीन. फ्राय केलेलं डिश घेत होता का आणि गोड स्वीट डिश तर होतीच, तुम्हाला तर पहिल्यांदा सांगितलंच मी. स्वीट डिश तर आहे. आहेच, ती काही सोडली नाही, पण त्याचं प्रमाण ठरलेलं आहे. आणि फ्राय केलेले म्हणजे आता नेमकं काय? फ्राय केलेलं म्हणजे तुम्ही आता समजा भजी म्हणा. हा, घेते ना, असं. पण त्याचं पण प्रमाण ठरलेलं आहे माझं. म्हणजे कधीतरी हो, घेते. हप्त्यातून एकदा हो, घेता का? आपले भजे काही रोज आपण घेत घेत नाही, नाही. किंवा अजून फ्राय केले म्हणजे तेलकट आपण रोज घेते नाही, पण कधी हा. कधी मी घेते. ते पण सोडलेलं नाहीये. फक्त प्रमाणात घेणं आणि प्रमाणात घेणं. कधीतरी घेणं ह्या फरक आहे. रोज रोज तर रोज नाही, खात आपण तळलेले पदार्थ रोज नाही खात, हा, पण रोज नाही कधीतरी घेतलेलं. बनवले ना त्या दिवशी घेतो बस आपण. ठीक आहे. आता ज्या निलोफर ताई आहे त्या म्हणतात मी एक्सरसाइज आणि डाएट 8 डे गॅप घेतला होता, मग 2 kg पर्यंत परत वेट जे आहे गेन होत आहे माझं. मग हे आहे की आता एक्सरसाइजचा क्लास आहे म्हणून रेग्युलर डाएट घेत आहोत. क्लास बंद झाल्यावर वेट मेंटेन कसं ठेवायचं, लाईफ टाइम असंच कव्हर करता येईल का? आता माझं तुम्हाला- झालंय. हा, ताईंचं झालंय. 1.5 वर्ष होत आलं. हो, 1.5 1.5 वर्ष होत होत आलाय. आणि मेन गोष्ट ताई कंटिन्यू माझं वजन वाढलेलं नाहीये. वजन वाढलेलं नाहीये. म्हणजे तुमचं जरी म्हणणं आहे एक्सरसाइज बंद केलं, तर मला वाटतंय मेडिकल इश्यू झाला होता हो. ताईंच्या घरामध्ये, त्यांच्या बहिणीचा, आणि मला वाटतं 2-3 महिने गॅप घेतलेला होता. 2-3 महिने गॅप दिला होता. तरी ताई आल्यानंतर त्यांचं वजन 1 किलो पण वाढलेलं वाढलेलं नव्हतं. नव्हतं. हे बघा, आता काहीतरी मेडिकल हिस्ट्री असते घरामध्ये आणि प्रत्येकाचे त्यावेळेस- म्हणजे दिवस सारखे नसतात. मग त्याच्यामुळे त्यावेळेस गॅप घ्यावाच लागतो आणि त्यावेळेस ताईंनी गॅप दिला होता आणि त्यांचं वजन वाढलेलं नव्हतं. तर तुम्ही, आणि ज्यावेळेस तुम्ही मला वाटतं 16 किलो किंवा 13 किलो 12 किलो ज्यावेळेस वजन कमी कराल ना, तर मेंटेन राहायला मदत होणार. आणि जे जो आहार घेताय, आणि आपण स्वतःच आश्चर्य व्यक्त केलं होतं ना त्यावेळेस, होय की की वजन वजन वाढलेलं नाहीये. म्हणजे वजन ताई ज्यावेळेस आला ना त्यावेळेस काट्यावरती उभं राहत नव्हते, हो, की वजन मला वाढलं वाढलंय, असेल. मला मी वाटलं म्हटलं होतं. वाढू द्या, आपण परत कमी करूया. पण तरी ताई म्हटलं राहा उभ्या तुम्ही. ज्यावेळेस उभ्या राहिला ना तर त्या शॉक झाल्या की माझं वजन वाढलं नाही. अक्षरशः म्हणजे ते दिवस पण त्यांचे थोडेसे कठीण गेले त्यांच्या बहिणीच्या दुःखामध्ये. पण तरी वजन एवढं स्ट्रेस वगैरे असूनही त्यांचं वजन वाढलं नाही, हे महत्वाचं आहे. तर निलोफर ताई तुम्ही सातत्य ठेवा. नक्कीच सातत्य महत्वाचं आहे याच्यामध्ये. सातत्य महत्वाचं आहे. परत वजन कमी केल्याने मेंटेन कसं हेच उत्तर राहील माझं. दोघींचं डेली रुटीन आपण बघूच या थोड्या वेळातच. किती इंच लॉस केले ताईंनी सांगितलंय. सुरेखाताई म्हणताय दोघांचं रुटीन शेअर करा. शुभांगीताई नाश्ता आणि जेवण त्यांनी काय काय केलंय ते सांगा, आणि त्यांनी वर्कआउट बरोबर आणखीन वर्क काही केलंय का, म्हणजे दुसरं काही सूर्यनमस्कार वगैरे केले का? सूर्यनमस्कार आपल्या योगामध्येच असतात. बरं, किती त्याच्यामुळे सांगताय का? म्हणजे मी आता 20 ते 22 करायला लागलेले आहे. 20 ते 22 सूर्यनमस्कार. अगोदर मी इझी करू शकते, त्याच्यात काही वाद नाही. आणि अगोदर ज्यावेळेस तुम्ही अगोदर 10 तरी आपण करत होतो. 10 तरी डेली असं करतो. हो. आणि ज्यावेळेस आपला 10:15 वाजताच एक्सरसाइज करतात आणि तेव्हाच त्याच्यामध्ये त्याच टायमिंगला सूर्यनमस्कार एक्सरसाइज करून वजन कमी केलं. आणि सूर्यनमस्कार आपला ऑनलाईन क्लास सुरू होईपर्यंत त्यांचे सूर्यनमस्कार झालेले असतात इकडे. म्हणजे त्या 20-22 तरी करतात आता, आणि खूप छान इझी. आणि 10 किलो वजन आहे ना अजून त्या कमी करणार आहे. एकदम मी स्ट्रेचेबल. होय, पूर्ण स्ट्रेचिंग घेतात. आणि मी ओरडत असते ना क्लासमध्ये, त्यांनाच ओरडत असते, चला पाय मागे घ्या, पुढे घ्या. ह्याच त्या मनीषा ताई आहे आणि चहा पिऊन वजन कमी केलेलं.
चला त्यानंतरचा प्रश्न संपलेत आता सर्वांचे प्रश्न. तर आता मनीषाताईंचं जे डेली रुटीन आहे तर ते डेली रुटीन आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुम्ही पूर्ण ऐका, म्हणजे तुम्हाला पण एक, तुम्ही गृहिणी असाल, घरच्या घरी वजन कमी करायचं असेल आणि खरंच घरी राहून वजन कमी होतं आहे आणि आहे थोडंसं अवघड आहे आणि ते त्यांच्याकडून ज्यावेळेस तुम्हाला डेली रुटीन समजेल ना त्यावेळेस नक्कीच कळेल की थोडंसं अवघड आहे, पण आपण केलं ना तर ते सोपं पण खूप आहे. तर नक्कीच सोपं होतं, बरोबर आहे सोपं ना? होतं. तर डेली रुटीन म्हणजे मॉर्निंग उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत ताईंचं जेवढं आहे रुटीन ते सांगण्याचा ते प्रयत्न करतायत. नक्कीच तुम्ही समजून घ्या. आता मला एकदम परफेक्ट असं सांगता नाही येणार, पण मी सांगण्याचा प्रयत्न करते, तेवढं नाही, ठीक आहे. समजून घ्या. मी सांगते तुम्हाला. आता सकाळी सर्वात प्रथम आपण उठल्यानंतर, आता तुम्ही तर 10:15 एक्सरसाइज करता, हो. मग त्या 10:15च्या अगोदरचं तुमचं उठल्यानंतर सकाळी किती वाजता उठतात? सकाळी मी आता सध्या मुलीची शाळा 9 वाजता असल्यामुळे मी 7ला उठते. 7ला उठता आता सध्या? हो मुलीची सध्या शाळा हो आहे. उशिरा असल्यामुळे, नाही तर मग आता लवकर असले का 7 मग वाजता उठल्यानंतर तुम्ही मग माझं कोमट पाणीच घेते मी, जास्त काही एक्स्ट्रा जिरं पाणी वगैरे नाही नाही. घेत. कोमट पाणीच आता सवय तीच झालेली मला. ठीक आहे, ते गरम. घेतल्यानंतर मग तिचा टिफिन वगैरे हां, करण्याच्या वेळेस वगैरे हां, हां. मग ज्या पद्धतीने म्हणजे उकडलेलं असलं किंवा तिला टिफिनला जसं असेल तसं त्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करते. तसं म्हणजे नाश्त्यामध्ये? हो कडधान्य वगैरे किंवा पराठा म्हणा हां, हां. किंवा तिला जे दशमी, दिलेलं हो हो असेल. दशमी म्हणा, तसं मी नाश्त्याला घेते. आणि नंतर तिकडनं एक्सरसाइजला हा, मग मुलीला सोडून हो तिला स्कूलमध्ये सोडून आल्यानंतर आवडते सर्व घरातली कामे आणि नंतर मग 10:15ला मी जॉईन होते योगाला. म्हणजे ऑफलाईन येतात त्या, ऑनलाईन नाही, माझ्याकडे स्वतः येतात आणि आपला 10:15 ते 11:30 पर्यंत 11:30 हो 11:30 पर्यंत चालतो. मग घरी जाता करता मला म्हणजे 11:45 ते 12 होतात. मग मी गेल्यानंतर 12:30 1 पर्यंत जेवण करून टाकते. इथे हा. आता बरेच जणांना प्रश्न आहे की सकाळीच एक्सरसाइज केलं पाहिजे वजन कमी करताना, तुम्ही 10:15 ते 11:30 पर्यंत करता, हो. फरक पडतोय? मग पडतं का नाही, हा एवढा फरक पडलाय. एवढा फरक पडला म्हणजे तुम्ही कोणत्याही वेळेला म्हणजे कोणत्या वेळेला एक्सरसाइज करा, हो, फरक पडतोय. पडतोच. मेन गोष्ट करणं महत्वाचं, करणं महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी. सातत्य ठेवणं ते महत्वाचं. मलाही स्वतःला वाटत होतं की नाही मॉर्निंगला खूप छान वर्कआउट होतो, योगा हा. होतो, एक्सरसाइज होते, पण नाही तसं काही नाही. ते मला स्वतः जाणवले. आता आम्हाला वेळ नसतो त्याच्यामुळं आम्ही 10:15ला म्हणजे जॉईन झालो. मुलीला सोडणं वगैरे, मिस्टर सकाळी तर जमतच नाही. हो सकाळी जमतच ते नाही सर्व मला. आवरून त्या येतात आणि त्याच्यानंतर मग एक्सरसाइज करून, आणि झालंय सातत्य ठेवलं तर होतं. अजून 10 किलो कमी करणार करायचंय मला अजून 10 किलो कमी. तर अजून चांगला रिझल्ट येणार आहे तुमच्यासाठी. आता ताई दुपारचं जेवणाचं टायमिंग? तर दुपारचं मी 12:30 1 पर्यंत म्हणजे 1:30च्या आत माझं जेवण होऊन जातं. 1:30च्या आत आपलं हो. टायमिंग असते की तुम्ही 12 ते 1:30च्या, हो, 1:30 दरम्यान जेवण जेवण करून झालंच घेते मी. पाहिजे. आणि जेवणात पण आपलं म्हणजे कसं दलिया वगैरे माझं Continue. लिक्विड डाएट केलं तर मी लिक्विडच करते. हा, हा, नाही तर आपलं भाजी पोळी काय असते आमटी वगैरे तसं, पोळी तर नाही पण भाकरी वगैरे करून हा, ते घेते. आणि मग भाजी वगैरे सर्वच भाजी? हो हो सर्वच भाज्या मी सर्व असं नाही का मोजक्याच अशा भाज्या तशा नाही घेत. तसं नाही, घरामध्ये हो सर्व बनवून जी सकाळी केली असते तीच घेते मी. ती म्हणजे जे फॅमिलीसाठी हो बनवली, हो मुलीसाठी वेगळं काही करत नाही मी, तीच तेच घेते. हो आणि आता आला 4 ते 5 दरम्यानचा टायमिंग. 4 ते 5 ला टायमिंग असतो हा चहाच असतो, पण मी काय करते मला 4ला खूप आळस येतो. हम्म. झोप तर काही येत नाही पण आळस येतो. आळस आला मला मग ग्रीन टीची आठवण होते. हा, ग्रीन टी. ग्रीन टी घेते मी 4 ते ग्रीन टी सोबत काही असं मखाने फुटाणे असं नाही काही मग हो केलंय? असं भूक लागली ना मग मखाने वगैरे घेते किंवा मुरमुरे फ्राय करून घेते. फ्राय करून. बरं, हो. थोडीशी रेसिपी मखाण्याची आणि मुरमुरे तुम्ही काय ते म्हणत होता ना? हा Fry मखाने मी काय केल्याने केले छान- हो तर मी छान काय केलं लागते. पहिल्यांदा तुपात थोडे भाजून घेतले, ते काढून घेतल्यानंतर परत थोडंसं तूप टाकलं आणि त्याच्यात लाल तिखट मीठ टाकलं आणि लाल मग ते तिखट. मखाने फ्राय करून घेतले. आता मिठाचा प्रश्न आला. सैंधव मीठ सेंधव मीठ टाकलं. सेंधव मीठ. हो. मग तुम्ही वेट लॉस जर्नीमध्ये सर्व सेंधव मीठच सेंधव वापरते मी मीठ मला वापरते. स्वतःला. सेंधव मीठ वापरतात ते. ही पण टिप्स तुमच्यासाठी हा, सेंधव आहे. मीठ वापरते. म्हणजे आणि अशा पद्धतीने मखाने चिरमुरे आणि तुम्ही- हो ते फ्राय करते आणि त्याच्यासोबत मुरमुरे पण तसेच मुरमुरे पण की एखाद्या दिवशी मखाने घेते, एखाद्या दिवशी मुरमुरे वगैरे घेते. आणि असं ग्रीन घेते. टी त्याच्यासोबत. हा ग्रीन टी. आणि आता रात्रीचं जेवण? जेवणाचं पण तसं माझं 7:30 पर्यंत स्वयंपाक होऊन जातो. अरे बापरे. 8 पर्यंत जेवण होऊन जातात आणि भूक असेल तर मी भाजी पोळी खाते, नाही तर मी सरळ दलिया करते किंवा ओट्स करते किंवा सूप वगैरे असेल ते करते किंवा मग स्मूदी. स्मूदी असं adjust करते. आणि म्हणजे रात्रीचं जेवणाचं तुमचं हे पण मग रात्री नाहीच ऑप्शन तुम्हाला बनवायला, मग भाजी चपातीचे घरात असं वरण भात वगैरे मग ते घेतात का? नाही, घेतच नाही. म्हणजे बऱ्याच जणांना मनाला शंका असते. नाही घेत मी. नाही घेत, खरं नाही घेत. नाही घेत खरं. नाही घेत. बरं, मनावर कंट्रोल आहे त्यांच्या. जरी नाही घेत त्या- मला एवढी म्हणजे भूकच नसते भूक त्यावेळेस. नसते. भूक त्याच्यामुळे- कंट्रोल हो. केली आणि रात्रीचं जेवणाचं प्रमाण त्यांनी कमी केलंय, हो, महत्वाचं.
आणि प्रमाणात खातात ते, गोड पण खातात, पण रात्रीचं जे जेवण आहे ना ते control करू शकताय मी. कंट्रोल करू शकताय. ते गोड नाही कंट्रोल करू शकत, पण रात्रीचं जेवण कंट्रोल करू शकताय. आणि ही टिप्स महत्वाची. बरं, रात्रीचं झोपेचं टायमिंग तुमचा कळेल का? झोपेला सांगितलं मी नाही, तसंच. झोपेचं पण त्याच्या अगोदर आपली ड्रिंक, समजा ही नाईट ड्रिंक. नाईट ड्रिंक तेच, मग कोमट पाणी वगैरे तेच करते. जास्त काही एक्स्ट्रा करत नाही बसत मी. म्हणजे एखादे फक्त जिरा कोमट पाणी वगैरे पाणी. वाटलं तरच, वाटलं नाही तर तरच मग जिरं पाणी. कंटाळा आलेला असतो त्यामुळे मी आपलं कोमट पाणी. कोमट हो. पाणी नाही ना, चालते ना. म्हणजे कंटाळा आला तर कोमट पाणी. कोमट पाणी. नाही तर असं प्रॉपर नाही का जिरं हा, पाणी नाही, घेताय proper असं नाही काय? माझं. जिरं पाणी जास्त करून कोमट पाणीच असतं माझं. ठीक आहे. जिरं पाणी फक्त कोमट पाणी असतं आणि तेच घेतात. आणि म्हणजे जास्त काही असं जिरं पाणी, ओवा नाही, जिरं ओवा तसं काही फॅट नाही लॉस असतं. ड्रिंक म्हणतो ना आपण, ते घेत नाहीत. आणि रात्रीचं झोपेचा जो टायमिंग आहे तो तुमचा झोपेचा 9:30, म्हणजे 9:30 पर्यंत माझं, 9-9:30 पर्यंत आवरून जातं सर्व. 10-10:30 पर्यंत मी झोपून गेलेली असते. होय ना? हो 10-10:30 पर्यंत. हो, झोपलेली असते. म्हणजे आपण वजन कमी करताना आपली झोप फार महत्त्वाची आहे. 7 ते 8 तास झोप झाली पाहिजे. तर ताईंची जी झोप आहे ती 10:30 वाजताच त्या झोपतात, सकाळी 7 वाजता उठतात. मग तुम्ही आता काउंट करून घ्या की ताई किती वाजता झोपतात आणि किती वाजता उठतात. म्हणजे झोप पण फार महत्त्वाचं. मेन गोष्ट म्हणजे ताई अशाच फ्रेंडली आहेत, सर्वांशी हसून खेळून बोलतात त्या. आणि स्ट्रेस एकदम कमी, स्ट्रेस नाही घेत मी, स्ट्रेस कसला घेत स्ट्रेस नाही, घेत नाही मी. वजन कमी कसं होईल, काय होईल याचा विचार नाही करत. विचार नाही. समोर आलंय काही, ठीक आहे, पार्टी करायचंय. करून घ्यायचं, पटवर खाऊन घ्यायचं, दुसऱ्या दिवशी बघू आपण, असं आहे ताईंचं. त्याच्यामुळे खूप छान असं त्यांचं वजन कमी झालेलं आहे. आता आपल्या 5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत वजन कमी करताना ताई. स्ट्रेस लेवल, हो. स्ट्रेस पण कमी आहे तुमचा, हो. झोप कमी आहे. मेन गोष्ट मेडिकल हिस्ट्री काही आहे? काहीच नाही मला. 0. मेडिकल हिस्ट्री 0 असल्यामुळे छान रिझल्ट आला हो. तुम्हाला, होय ना? डाएट पण छान आहे आणि घरचंच खाऊन पिऊन कमी करताय. बरं, याच्या अगोदर तुम्ही काहीतरी असं सप्लिमेंट घेऊन काहीतरी मी केलंय का? सप्लिमेंट म्हणजे मी तुम्ही म्हणजे आपण नाव नाही सांगू शकत, हां. पण मग सप्लिमेंट घेतलंय तुम्ही? मी डायटिशियनचं सप्लिमेंट घेतलं होतं, त्याच्याने मला त्रास झाला. हो, खर्च तुमचा तर सांगा. बराच गेलेला आहे मला खर्च. आता काय सांगू. नाही, तरी आकडा सांगा की जेणेकरून आपल्या म्हणजे मला आठवड्याला तरी 2-3 हजार रुपये लागून जायचे. म्हणजे तुम्ही काउंट करा, मी तर 13 किलो वजन कमी केलं होतं, पण ते परत वाढले. माझं तर तेव्हा काहीच नव्हतं, 86 होतं फक्त तेव्हा. 86 होतं हो, तरी. तरी कमी होतं, म्हणजे योगा करायच्या अगोदर. योगा करायच्या हो. अगोदर म्हणजे माझ्याकडे यायच्या तुमच्या अगोदर. ते त्याच्यापेक्षा कमीच होतं, तरी मी ते सप्लिमेंट घेतलं होतं. पण त्याच्याने त्रास झाला, अल्सरचा त्रास झाला. अल्सर, अरे हो, बापरे. आणि डॉक्टरची ताईंना- फी वेगळी भरावी लागली, त्याच्यामुळे मी ते बंद केलं परत. तर ताईंनी अगोदर सप्लिमेंट घेऊन बघितलेलं आहे, तुम्ही ऐकलं पण त्यांचं ते घेतल्यामुळे त्यांना त्रास झाला. आणि तो त्रास झाल्यामुळे त्यांनी काय केलं, परत सप्लिमेंट त्या घेतल्या नाहीत. आता घरगुती आहार घेऊनच आपण आपलं वजन कमी करू शकतोय. आणि त्यांनी घरगुती आहारावरती आणि एक्सरसाइजवरती जास्त भर दिला. आणि ते तुमच्या समोर आहेत. आणि त्यांचा जो अगोदरचा व्हिडिओ आहे 1 वर्षापूर्वीचा, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी देत आहे, तर तो पण बघून घ्या तुम्ही की त्यावेळेस त्या कशा होत्या आणि आता कशा आहेत. अजून 10 किलो कमी करणार आहे? हो, मग 10 किलो कमी महिला करायचं, दिनाच्या तोपर्यंत तेव्हा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल मी. पूर्ण 10 किलो कमी करण्याचा प्रयत्न करताय. म्हणजे अजून वेट लॉस जर्नी संपलेली नाहीये त्यांची, आहे. पण एक मोटिवेशन म्हणून आज महिला दिनानिमित्त खास त्यांच्याशी आपल्या गप्पा ज्या आहेत त्या झालेल्या आहेत. आणि छान असा छोटासा कार्यक्रम आहे. तर आपलं जे व्हिडिओ आहेत भाग 1 भाग 2 येतीलच आपल्या चॅनलवरती, तर नक्कीच तुम्ही बघा, चॅनलला सबस्क्राईब करा. मनिषा ताईंना अजून वेट लॉस जर्नीसाठी शुभेच्छा द्या. त्यांचे 10 किलो वजन जे आहे ते लवकरात लवकर कमी होईल. ती शुभेच्छांची गरज आहे. ती शुभेच्छांची गरज आहे. ठीक आहे, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. टेक केअर. बाय बाय.